जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि क्षेत्र जाणणाऱ्या सर्व क्षेत्रज्ञ श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। अध्याय 13वा क्षेत्रज्ञ योग हा आपला पाहणं सुरू आहे, अतिशय महत्त्वाचा। त्यामध्ये आपण मागच्या वेळेला पाहिलं की हे संपूर्ण क्षेत्र जे आहे ते 36 तत्वांचे बनलेले आहे। आता हे 36 तत्व जे आहेत म्हणजे क्षेत्राचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, तर हे अनित्य आहे, नाशिवंत आहे। या सगळ्याचा उपयोग करून क्षेत्रज्ञ व्यावहारिक जीवन जगत असतो। व्यावहारिक जीवन जगत असताना त्या सर्व तत्वांचा त्याला अतिशय उपयोग आहे। पण हे तत्व जे आहेत ते जड आहेत, अनित्य आहेत, नाशिवंत आहेत आणि असार आहेत। म्हणून त्यांच्याशी तादात्म्य पाहून या क्षेत्रज्ञाला कधीही पूर्ण सुखरूपतेचा अनुभव येणे शक्य नाही। आता क्षेत्र जे आहे ते 36 तत्वांचं आहे आणि त्यातली सगळी तत्व जी आहेत ती अचेतन आहेत, जड आहेत असं आपण पाहिलं। आता हे क्षेत्रज्ञ जे दुसरं तत्व आपल्या समोर आहे त्याचं स्वरूप काय आहे, तर क्षेत्रज्ञ म्हणजे आपण पाहिलं की या 36 तत्वांना जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे। आता जाणण्याची जी क्रिया आहे ती जडाकडून तर कधीच होऊ शकत नाही। मागच्या वेळेला आपण जीव नावाचं एक तत्व पाहिलं की जीव बरोबर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब। आता या ठिकाणी बुद्धी नावाचं जे तत्व आहे ते अचेतन तत्व आहे, म्हणजे या 36 तत्वापैकी एक आहे, ते जड आहे। कूटस्थ चैतन्य जे आहे ते आत्मतत्व आहे, म्हणजे चैतन्य घन आहे, चेतन तत्व आहे। आणि चिदाभास नावाचं जे तत्व आहे ते बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, आत्मतत्वाच्या ज्ञानाचा प्रकाश या बुद्धीमध्ये पूर्णपणे फाकल्यानंतर जे तत्व तयार झालं त्याला आपण चिदाभास असं म्हटलेलं आहे। या चिदाभासामध्ये दोन गोष्टी एकत्र आहेत आणि त्या दोन गोष्टी भगवत कृपेने, ईश्वरी लीलेने ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला जाणण्याची जी क्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली असते। मग हे सगळं जाणणारा जो कोण आहे, ज्याला इथं क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे, त्यालाच शास्त्राच्या भाषेमध्ये चिदाभास असं म्हटलेलं आहे आणि व्यावहारिक भाषेमध्ये आपण त्याला जीव सगळं काही जाणतो असं म्हणतो। मग आता या जीवाच्या ठिकाणी दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, सत्यानृते मिथुनी कृत्वा असं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी। आता सत्य म्हणजे चेतन नावाचं तत्व जे आहे, केवल चेतन नावाचं तत्व जे आहे ते सत्य आहे।
आणि बुद्धी नावाचं जे तत्व आहे ते असत आहे, असत्य आहे. आणि या दोन गोष्टी एकत्र येऊन या ठिकाणी ही जाणण्याची क्रिया जी आहे ती चाललेली आहे. वास्तविक पाहता जड स्वतःच स्वतः काहीही जाणू शकत नाही आणि केवळ चेतनाला बाहेरून जाणण्याची अजिबात आवश्यकता नाही. मग हे सगळं जाणण्याचं जे या ठिकाणी चाललेलं आहे, तो जाणणारा कोण आहे? तो जीवात्मा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे आणि तो या 36ही तत्वांना जाणतो. आता क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती आहे, पण ह्या जाणण्याच्या शक्तीचा उपयोग विनियोग जर त्यांनी योग्य पद्धतीने केला नाही तर त्याच्या ठिकाणी विपरीत जाणणं होतं आणि विपरीत जाणीवा निर्माण झाल्यानंतर आपल्या स्वरूपाला विपरीत पद्धतीने जाणल्यानंतर त्याच्या ठिकाणी सुखदुःखांचा जो आहे तो खेळ सुरू होतो. वास्तविक पाहता चेतन नावाचं जे तत्व आहे ते चेतनाला भगवंताने 15व्या अध्यायामध्ये आपलाच अंश असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी ममैव अंशो जीवलोके, की या जीवलोकामध्ये चेतन नावाचं तत्व जे आहे ते माझाच अंश आहे. वास्तविक पाहता अंश अंशी भाग त्याचे पाडता येत नाही. केवळ चेतनाच्या ठिकाणी तसे भाग पाडता येत नाही. परंतु तरी सुद्धा हा जाणणारा जो आहे तो केवळ चेतनाच्या सत्तेवर या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जाणणं जे आहे, जाणीव जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. मग आता 36 तत्वांना तो जाणतो, परंतु हे मी कोणामुळे जाणतो? माझ्या बुद्धीला कोणामुळे जाणण्याची शक्ती मिळालेली आहे, जाणण्याची प्रेरणा मिळालेली आहे हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही आणि तो बाहेरची सर्व दृश्य सृष्टी जी आहे ती जाणतो. परंतु जाणणं कोणामुळे आहे हे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत स्वतःच्या आनंदघन स्वरूपाची, सुखरूप असणाऱ्या स्वतःच्या स्वरूपाची त्याला जाणीव निर्माण होत नाही. आणि या जाणणाऱ्याने जोपर्यंत कोणामुळे मी जाणतो हे लक्षात घेत नाही तोपर्यंत परमार्थ जो आहे तो पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून हा जो क्षेत्रज्ञ आहे त्यांनी बाहेरच्या गोष्टी जसं त्याला जाणायला सुरुवात झालेली आहे तसं त्यांनी बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे केलेला जो प्रवास आहे त्याला पारमार्थिक साधना असं म्हणतात. आता या देहाशी जर त्यांनी तादात्म्य ठेवलं तर त्या जीवाचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे जन्म मरण जे आहे ते अजिबात चुकत नाही. आता जीव जो आहे तो सुरुवातीला वासना रूपाने असतो. आता वासना रूपाने असतो, या वासना कशामुळे निर्माण झालेल्या आहे तर क्षेत्रज्ञ ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये अडकून पडतो आणि तिथूनच काहीतरी सुख भोगण्याची इच्छा त्याच्या चित्तामध्ये राहून जाते त्यावेळेला त्या चकार लावून राहिलेल्या इच्छेचं रूपांतर जे आहे ते वासनेमध्ये होतं आणि त्याला पुनरपी जन्म घ्यावा लागतो. आपण पाहिलं की हे क्षेत्र कसं आहे तर विकारी आहे. वासना रूपाने असतो, त्यानंतर जीव रूपाने तो देह रूपाने जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर खाऊन पिऊन तो वाढीला लागतो म्हणजे वाढत राहतो, त्याच्यामध्ये बदल होत जातो. काही कालानंतर ते 40 नंतर आपण म्हणतो की डोळ्याची शक्ती गेली, कानाची शक्ती कमी झाली, म्हणजे तो क्षीण क्षीण होत जातो. आणि त्यानंतर म्रियते हा 6व्या विकाराला त्याला त्याच्या पुढे जावंच लागतं. मग हा जो सगळा अनित्याचा पसारा आहे, अशाश्वत आहे, सुखदुःख देणारं जे आहे त्याच्यामध्ये रंगून न जाता ज्याच्या सत्तेवर हे प्रकाशित झालेलं आहे तोच मी आहे असा जर निश्चय त्या क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी झाला तर तो अत्यंत सुखरूप दशेला पोचतो, म्हणजे सुखरूप होऊन राहतो. आता 7व्या श्लोकापासून तर हे पुढचे जे 4-5 श्लोक आपल्यासमोर ठेवलेले आहेत, 11 पर्यंतचे श्लोक, त्यामध्ये या क्षेत्रज्ञानी स्वस्वरूपाला जाणण्यासाठी स्वतःच्या ठिकाणी काय काय गुणसंपदा कमावली पाहिजे असा विषय एक सुंदर आपल्या पुढे आहे. म्हणजे साधना म्हणून तुम्ही आम्ही काय काय स्वतःमध्ये बदल घडवून आणायला पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची साधने म्हणून 7व्या श्लोकापासून सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाचे आणि सुंदर श्लोक आहेत की साधना म्हणजे नेमकं काय करायचं असा आपल्याला जेव्हा प्रश्न पडतो, आपल्याला साधारण संत आपल्या आयुष्यात येईपर्यंत एक पारायण वर्षातून केलं
13 माळा ओढल्या, एका तीर्थक्षेत्राला वर्षातून एकदा जाऊन आलो, काहीतरी चातुर्मासाच्या निमित्ताने एखादी व्रत केलं, उपास तापास केले की आपला देवधर्म व्यवस्थित चाललेला आहे असं वाटतं. पण ह्याच्या पलीकडे कितीतरी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया जी आहे ती मात्र संत संगतीत आल्याशिवाय आपल्याकडनं होत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की इतके वर्षापासून माझं हे सगळं चाललेलं आहे, पण अंतःकरणामध्ये शांती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, आनंद नाही. याचं कारण काय आहे? तर जे नेमकं करायला पाहिजे साधना म्हणून ते आमच्याकडनं घडलेलं नसतं. पण बाकीचं बरंच काही साधना म्हणून आम्ही करत असतो. त्याच्यामुळे थोडं थोडं पुण्य का होईना, कारण वाया न वजे असं परमार्थात सांगितलेलं असल्यामुळे थोडं थोडं पुण्य गाठी पडतच असतं. पण स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी, मुख्य देव जाणण्यासाठी जे शुद्ध पुण्य पाहिजे ते मात्र अशा फुटक गोष्टींनी करून आपल्याला साधता येत नाही. आणि म्हणून ते शुद्ध पुण्य गाठी पडण्यासाठी आधी स्वतःला घडवावं लागतं. आता केवल चेतन नावाचं जे तत्व आहे ते तर निर्गुण निराकार आहे असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. मग निर्गुण निराकार असणाऱ्या त्या तत्वाकडे जाताना आम्ही उत्तम गुणांनी मंडित होण्याची काय गरज आहे असाही एक प्रश्न आपल्या समोर येतो. पण उत्तम गुण अंगी बांधल्याशिवाय उत्तम पुरुषाशी एकरूप होता येणार नाही. आणि म्हणून उत्तम गुणांची तुम्हाला आम्हाला काय करावी लागते, तर या ठिकाणी कमाई करावी लागते. मग आमच्याजवळ ते आहेत की नाही ही लक्षणं सगळी इथली वाचल्यानंतर आपणच आपल्या ठिकाणी गृहपाठ करायचं आहे. आणि यातली कुठली लक्षणं माझ्याजवळ आहेत, कुठली लक्षणं माझ्याजवळ नाहीत, आणि ती कमावण्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्या पद्धतीचा विचार करून आपल्या साधनेमध्ये, आपल्या अधिकारामध्ये प्रगती करायला शिकलं पाहिजे. आता 7व्या श्लोकात आपल्या समोर ठेवलेलं आहे अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्य उपवसन, शौच, स्थैर्य आणि आत्मविनिग्रह एवढ्या गोष्टी इथं आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आता एक एक आपण बघूयात. अमानित्व असं आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. अमानित्व म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये मान अपमानाच्या कल्पनांना जराही थारा उरलेला नाही. मान हो अथवा अपमान हो तरी सुद्धा ज्याचे पापड मोडत नाहीत. आता मान आणि अपमान जे काही तुमचे आमचे या कुटुंबियांमध्ये किंवा समाजामध्ये होतात ते मान आणि अपमान कशाला धरून होतात, तर अंगी जी गुणसंपदा आहे त्याला धरून. आणि हे गुण कसे आहेत तर आपण पाहतो आहोत की हे गुण जे आहेत ते सुद्धा कसे आहेत तर मायेकडून आलेले आहेत. तरी सुद्धा जिथं सत्कार्य घडलेलं आहे ज्या ठिकाणी तिथं मान सन्मान या पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. आता जो मान सन्मान करतो त्याच्याही ठिकाणी मोठेपणा असतो, आणि ज्याचा घडतो त्याच्याही ठिकाणी काहीतरी गुणसंपदा, उत्तम गुणसंपदा किंवा सत्कार्य त्याच्याकडून घडलेलं असतं, म्हणून मान वगैरे होतात. पण जीव ज्या वेळेला मान आणि अपमान किंवा माझा मान सन्मान व्हावा असं ज्या वेळेला जीवाला वाटायला सुरुवात होते त्यावेळेला मान आणि अपमान हे सुद्धा जुळ्या भावंडासारखे आहे. जो मान इच्छिल तो अपमान पावेल असं तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगामध्ये सांगून ठेवलेलं आहे. की ह्या कल्पना सगळ्या कसं आहे, करणारा सुद्धा माईक आहे, ज्याचा सत्कार केला जाणार आहे तो सुद्धा माईक आहे. पण ह्या दोन्ही माईक गोष्टी ज्याच्या सत्तेवर चाललेल्या आहे ते आत्मा नावाचं तत्व मात्र सत्य आहे. मग साधकाचं लक्ष नेमकं कुठं असावं तर मान सन्मानाकडे नसावं. तर जे शास्त्रांनी, जे संतांनी, जे गुरूंनी विहित म्हणून सांगितलेलं आहे ते तर आम्ही जरूर करायचं आहे, पण त्याच्यातून आम्हाला मान सन्मान मिळावा अशी मात्र कल्पना किंवा अपेक्षा आपण ठेवायची नाही. कारण अपेक्षा ठेवली की त्या ठिकाणी अपेक्षाभंग झाला की दुःख म्हणून आलंच. आता मान आणि अपमान कुठं होतात, आपले समाजात किंवा कुटुंबात होतात. आता कुटुंब जे आहे ते किंवा समाज जो आहे तो सुद्धा या कशाने बनलेला आहे तर व्यक्तींनी बनलेला आहे. या व्यक्तींच्या ठिकाणचं जो काही हा संघात आहे तो आत्ताच आपण पाहिलं की अचेतनाचा संघात म्हणजे देह जो आहे तो या अचेतन गोष्टींनी त्याचा बनलेला आहे. मग अचेतनाने केलेला हा जो मान सन्मान
तो सुद्धा कसा आहे तर अनित्य आहे. काही काळ सत्कर्म दिसलं तर त्या ठिकाणी लोक त्याची स्तुती पण करणार आहे आणि त्याच्याकडूनच एखादी जर चुकीची गोष्ट घडलेली आपल्याला दिसली तर त्या ठिकाणी लगेच त्याचा अपमान सुद्धा होऊ शकतो. मग हे दोन्ही जगताकडून येणारे काय आहे तर भावना आहेत किंवा अनुकूल प्रतिकूल ह्या भावना आहेत, त्याच्यामध्ये न अडकता साधकांनी पुढे गेलं पाहिजे. म्हणजे मान सन्मानाची अपेक्षा न करता आपलं जे विहित कर्म आहे, जे भगवंताला आवडणारं आहे, जे संतांनी सांगून ठेवलेलं आहे ते कर्म करत करत पुढे जायचं आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण गेलो तरी आपली कीर्ती जी आहे ती मागे राहावी. आता ही कीर्ती सुद्धा दोन प्रकारची आहे. रावणाची पण कीर्ती आहे आणि रामाची पण कीर्ती आहे. मग आपल्याला कुठली कीर्ती पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण कर्म करावं. पण ते कर्म कीर्ती मिळवण्यासाठी करू नये, पण त्या कर्माची कीर्ती मात्र मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो काय आहे त्याचा एक स्वभावच आहे. त्यानंतर मानीपणा नसणे, मान सन्मान मिळणे या ज्या गोष्टी आहेत त्या चित्तातून काढून टाकाव्या आणि जे करायला पाहिजे ते आपण करत राहावं. त्यानंतर अदंभित्व असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दंभ शब्द आपल्या चांगल्या ओळखीचा आहे. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे याला दंभ असं म्हणतात. आणि प्रपंचात एक वेळ हे चालून जाऊ शकतं. प्रपंच त्यालाच म्हणतात जे आपल्याजवळ नाही ते दाखवत राहणे किंवा आहे त्याचंही प्रदर्शन मांडणे. ह्या तर प्रपंचातल्या सवयी आहेत. आणि परमार्थामध्ये मात्र असं दाखवादाखवीचं काहीही करायचं नसतं. तर मनापासून त्या ठिकाणी ते गुण जे आहेत ते आपल्या अंगी बाणवायचे असतात. नसलेले गुण दाखवायचे नसतात. तर उत्तम म्हणून जे गुण आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत संतांनी शास्त्रांनी ते मात्र आपण कमवायचे असतात. त्यानंतर अहिंसा नावाचा एक शब्द आपल्या समोर आलेला आहे. आता हिंसा म्हणजे कोणाची तरी हत्या करणे, कोणाला तरी मारणे. या दृष्टीने आपण हिंसा शब्द बघतो की हिंसाचार बळावला म्हणजे काय झालेलं आहे तर तिथं मारामारीचे प्रसंग वगैरे खूप आलेले आहेत. मग आता इथं परमार्थामध्ये अहिंसा या शब्दाचा अर्थ आपल्या समोर दिलेला आहे की मन, वाणी आणि शरीराने कधीही कुणालाही किंचित मात्र दुःख न देणे याला अहिंसा असं म्हटलेलं आहे. आता ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण जे आजपर्यंतचं आयुष्य जगत आलेले आहोत ते बहुतेक भरपूर हिंसाचार या दृष्टीने केलेला आहे की काय कळत नाही. की कोणालाही यत्किंचितही शब्दांनी सुद्धा तीन गोष्टी सांगितल्या, मन, वाणी आणि शरीर, या तिन्ही गोष्टींनी इतरांना दुःख न देणे, की इतरांना दुःख होईल असं न वागणे याला अहिंसा असं म्हटलेलं आहे. आता ही अहिंसेची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्यामध्ये आपण किती बदल घडवून आणला पाहिजे. एक तर सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त वर आणला पाहिजे, तरच ही अहिंसा जी सांगितलेली आहे ती आपल्याला आपल्या अंगी बाणवता येईल. वाणीला वळण लावलं पाहिजे, म्हणजे इतरांना दुःख देणारे शब्द. समर्थ म्हणतात की दुसऱ्याचं दुःख करी ती अपवित्र वैखरी. आणि त्याची कारण मीमांसा सुद्धा दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की अशी कठोर वाणी आपल्या मुखातून बाहेर का पडते याचं मूळ कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. जिथं अज्ञान आहे त्या ठिकाणी वाणीचं वळण जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं असतं, कारण स्वरूपाचं ज्ञान नसतं आणि विपरीत स्वतःविषयीच्या ज्या जाणीवा असतात त्याच आपल्याला कठोर बोलण्याला भाग पाडतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चौपदीमध्ये समर्थांनी रामरायाकडे काय मागितलेलं असेल तर कोमल वाचा दे रे राम. तसं मनाने सुद्धा इतरांचं वाईट अजिबात न चिंतणे, मनाने म्हणजे आपल्याबद्दल कोणीही कितीही त्रास दिलेला असला तरी त्याच्याविषयी कल्याणाचीच प्रार्थना जर आपण सातत्याने करत राहिलो. आणि म्हणून आपल्या समोर छान श्लोक ठेवलेला आहे, सर्वेन सुखिनः सन्तु, की सकाळी उठल्यावर म्हणावं की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना सुखरूप कर. कोणी मला त्रासही दिला, कोणी माझा अपराध जरी केलेला असला तरी अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी, की तूच त्यांना सद्बुद्धी दे, या पद्धतीची प्रार्थना करावी. आणि आपलं मन जे आहे ते शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीर शुद्धी
आहार विहाराने या शरीराची शुद्धी जी आहे ती सांभाळावी. ज्या पद्धतीचं माणूस जेवण करतो त्या पद्धतीने मन काम करतं आणि ज्या पद्धतीने मनामध्ये संकल्प विकल्प उठत राहतात त्याच पद्धतीने वाणी जे आहे ती बाहेर बोलत राहते. असा एकमेकांशी संबंध असल्यामुळे तिन्ही गोष्टी शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्याचा उपाय काय आहे तर प्रभाते मनी रामचिंतित जावा, की सकाळी उठून पहिले चिंतन कोणाचं करावं तर आदर्श असणारा असा जो प्रभू रामचंद्र आहे त्याचं चिंतन करावं. त्याच्या वागणं बोलणं जे आहे त्याचं स्मरण करावं. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. त्यानंतर शांती हा शब्द आपल्या समोर आलेला आहे. शांती म्हणजे क्षमा, सहनशीलता. आता ज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर तितिक्षा नावाची एक गोष्ट साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा सहनशीलतेचाच काय आहे तो उहापोह केलेला आहे. आता ही क्षमा कशी करायची आहे? दुर्बल माणसांनी केलेली क्षमा नाही तर आपल्या ठिकाणी सामर्थ्य असतानाही अपराध करणारा, चुकीचं वागणारा असा जो कोणी आहे त्याला किंचित मात्र ही शिक्षा न करता त्याच्या कल्याणाचा विचार करणे, ह्याला शांती असं म्हटलेलं आहे. आणि ही क्षमाशीलता तुम्ही आम्ही जर अंगी बाणवली तर कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि क्षमाशीलता जर नसेल, सहनशीलता नसेल तर कुटुंब मोडायला वेळ लागत नाही. डॉक्टर काका एक छान नेहमी आम्हाला सांगत असतात की भलेही आपल्याला आत्मज्ञान होणार नाही पण ह्या ज्या साधन रूपाने आपल्या समोर जे काही गुण ठेवलेले आहेत ते जर आपण अंगी बाणवण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये आनंदाने जगण्याची कला जी आहे ती मात्र आपल्याला निश्चित प्राप्त करून घेता येईल. भलेही आनंद घन परमात्मा मी आहे इथपर्यंत आपल्याला झेप घेता येणार नाही पण तरी हे गुण जर अंगी बाणवले तर आपला व्यवहार सुद्धा उत्तम पद्धतीचा होऊ शकतो आणि अंतःकरणामध्ये शांती, तृप्ती आपण अनुभवू शकतो. आणि म्हणून हे जे सिद्धाचे लक्षण इथे जे सांगितलेले आहे ते साधकांनी आपल्यासाठी साधन लक्षण म्हणून समोर ठेवायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याचा काय करायचा आहे तर प्रयत्न करायचा आहे. सहनशीलता जी आहे ती अंगी बाणवण्याचा आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. आता ही सहनशीलता पारमार्थिक साधकाच्या ठिकाणी असावीच लागते, कारण कुटुंबामध्ये प्रत्येकालाच आपल्या इतकं ईश्वरानुसंधान ठेवण्याची गरज वाटत असेल असं अजिबात नाही. पण आपलं ध्येय जर निश्चित झालेलं असेल तर त्या ध्येयापासून यत्किंचितही विचलित न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर ह्या पद्धतीने सहनशीलता जी आहे ती आपल्या ठिकाणची वाढवावी लागते. कोणी काहीही बोलू दे, आपल्या समोर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कोणी निंदा कोणी बंदा माझा स्वहिताचा धंदा, की आपलं जे काही चाललेलं आहे आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते इतरांना कदाचित पटणारही नाही पण तरी सुद्धा त्यांना अद्वा तद्वा न बोलता आपण ही सहनशीलता जी आहे ती आपल्या अंगी बाणवण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. नंतर आर्जवम, आर्जव शब्दाचा अर्थ आहे सरळ मनाचा, गोड बोलणारा. ह्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा आर्जव म्हणजे सरळ मनाचा. आता सरळ मनाचा एक आपण पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी मागणी मागितलेली आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. आता व्यंकटी सांडो म्हणजे वाकडं चिंतन करणं, विचित्र चिंतन करणं, दुष्ट बुद्धीने वागणं, हे जे आहे दुष्ट लोकांचं ते त्यांच्या चित्तातून जाऊ दे. हे कशामुळे घडतं तर वाकडी बुद्धी असल्यामुळे, वक्रदृष्टी असल्यामुळे. आपण व्यवहारातही म्हणतो त्यांची आमच्यावर वक्रदृष्टी आहे, म्हणजे काय आहे ते आमच्या वाईटावर टपलेले आहेत. आता लोकांनी काय करावं हा आपला प्रश्न नाही, पण मी जर स्वतःला साधक समजत असेल तर मी अत्यंत सरळ मनाची, चांगला विचार करणारी, सर्वांच्या हिताचं चिंतन करणारी अशीच असली पाहिजे. हे आर्जव शब्दाने या ठिकाणी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे की अत्यंत सदा सर्वदा नम्र वाचे वदावे. वाणीपासूनच सुरुवात करायची आहे की कोणी कसाही जरी वागला तरी आपण मात्र
काय करायचं आहे, आपल्या ठिकाणची नम्रता जी आहे ती अजिबात सोडायची नाही. त्यानंतर आचार्योपासन, ज्याला आत्मरूप व्हायचं आहे त्याला चालत्या बोलत्या एखाद्या संतांची संगत धरल्याशिवाय, महापुरुषाचा संश्रय घेतल्याशिवाय, म्हणजे मोक्षगुरूचा लाभ झाल्याशिवाय त्याला पुढची प्रगती साधता येणार नाही. का बरं? भगवंताने आम्हाला बुद्धी दिलेली आहे. सगळे संस्कृत मधले श्लोक असू देत किंवा अवघड असं मराठीतलं एखादं ग्रंथ असू दे, पण त्याचे अर्थ सुद्धा विद्वानांनी लावून ठेवलेले आहेत. मग त्यांनी दिलेले अर्थ वाचून आम्हाला पूर्णपणे ब्रह्मरूप होता येणार नाही का, असं या ठिकाणी आपल्या समोर एक प्रश्न येतो. पण बुद्धीने कदाचित शब्दांचे अर्थ समजतीलही, पण ते आपल्या आचरणात कसं उतरवायचं हे मात्र श्री गुरूंकडनं समजून घेतल्याशिवाय आपल्या लक्षात येणं शक्य नाही. की किती दोष आपल्या चित्तामध्ये आहेत ते संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्याला कळणं शक्य नाही. मग आता आचार्यांची उपासना करा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं आपल्या समोर 4थ्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे की उठा, त्या ज्ञानी लोकांची सेवा करा, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं सर्व गोष्टी समजून घ्या. आता एक आपल्या समोर आहे, आचार्य उपासन करण्याची गरज काय आहे. तर आपण नेहमी पाहतो की MBBS झाल्यानंतर 1 वर्ष अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली त्या डिग्री घेतलेल्याला काम करावं लागतं. का बरं? कारण पुस्तकी विद्या आणि अनुभवाचं ज्ञान ह्यामध्ये थोडा का होईना पण फरक राहतोच, आणि आपल्याला पूर्ण व्यवसायामध्ये अनुभवाचं ज्ञान जे आहे ते जास्ती उपयोगाला पडतं. दुसरे आपण पाहतो की रुचिरा पाहून आपण पदार्थ करतो, पण कितीही मोजमाप व्यवस्थित घेऊन जरी तो पदार्थ करायला गेलो तरी तो पदार्थ जर बिघडायला लागला तर अनुभवी व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर तो बिघडण्याच्या आधीच आपल्याला त्या ठिकाणी सावध करते आणि आता ह्या क्षणाला तू गॅस बंद केला पाहिजे असं सांगते. जर तो गॅस जास्ती काळ चालू राहिला तो पाक जो आहे तो कडक तरी होतो आणि तो लाडू बिघडायचा तो बिघडतच राहतो. म्हणून अनुभवी व्यक्तींचं ज्ञान जे आहे ते पुस्तकी ज्ञानापेक्षा सुद्धा जास्ती महत्वाचं आणि श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आचार्यांजवळ हे अनुभवाचं ज्ञान असतं आणि म्हणून त्यांची सेवा करणं हे नवीन साधकाला काय आहे तर अनिवार्य आहे. परमार्थ शास्त्रामध्ये पूर्ण ब्रह्मरूप व्हायचं असेल तर आचार्यांची म्हणजे संतांची, श्री गुरूंची सेवा करून, आता हे सेवा हे निमित्त आहे, पण सेवेच्या निमित्ताने काय होतं तर आपली जवळीक जी आहे ती साधली जाते. प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला जी मोकळीक हवी असते तीही त्या ठिकाणी मिळते आणि श्री गुरूंची, आचार्यांची प्रसन्नता पाहून आपल्या मनातील जे पारमार्थिक प्रश्न आहे ते विचारून शंका दूर करू शकतो. या पद्धतीने सेवा म्हणून आपल्या समोर सांगितलेली आहे. मग आता आचार्यांची सेवा करावी हे बरोबर आहे, पण ते आचार्य कसे असले पाहिजेत ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे ना. तेच जर कळलं नाही तर कोणाचीही आचार्य म्हणून जर आम्ही सेवा केली तर त्या ठिकाणी काय होतं, भोंदूगिरी वाढलेली आहे ते तर आपण पाहतोच. म्हणून आचार्यांचे सुद्धा लक्षण या ठिकाणी आपल्या समोर दिले गेलेले आहेत. तर ज्यांना आम्ही आचार्य म्हणतो ते कसे पाहिजे तर शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, असा आपल्या ठिकाणी पूर्ण विश्वास आधी बांधला गेला पाहिजे की ज्यांना मी गुरु केलेला आहे ते कसे आहेत तर शब्दज्ञानामध्ये पारंगत आहे, ब्रह्मानंदामध्ये सदाय डुल्लत आहेत आणि शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचित निजभावे, की शिष्याची समज वाढवण्यासाठी, पारमार्थिक समज वाढवण्यासाठी जे काही आवश्यक असतं ते सगळं विचारधन जे आहे ते त्यांच्याजवळ आहे आणि योग्य पद्धतीने ते आपल्याला ते देत आहेत, असा पूर्ण विश्वास, श्रद्धा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांग योग असे जे योग आपल्या समोर ठेवलेले आहेत भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी, त्या चारही योगांचं व्यवस्थित ज्ञान, आचरणशील ज्ञान त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. ज्यांना आपण आचार्य म्हणतो त्यांच्या ठिकाणी ते असायला हवं. त्यानंतर त्यांच्या संगतीने, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या अंतःकरणामध्ये आनंदाचा झरा सापडतोय की नाही, आपल्यालाही त्यातून आनंद मिळतोय की नाही, आणि आपल्या शंकांचे उत्तर
त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आणि त्यांनी वाचायला सांगितलेल्या ग्रंथाच्या माध्यमातून सुटतायत की नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तपासता आलं पाहिजे. नंतर त्यांच्याजवळ गेल्यानंतर भलेही आम्ही काही विचारलं नाही तरी पण क्षणभर का होईना पण प्रसन्नतेचा, शांततेचा अनुभव जो आहे तो आम्हाला येतो की नाही, की अकारण त्यांना पाहिल्यानंतर आमचं चित्त प्रफुल्लित होतं की नाही हे सुद्धा आपल्या लक्षात यायला हवं. त्यानंतर त्यांचा आणि आपला जो संबंध आहे तो कशा प्रकारचा आहे, तर ते आपल्याशी केवळ आपलं हित साधून देण्यासाठीच काय करत आहेत, तर मार्गदर्शन करत आहेत, संबंध ठेवत आहेत, हे सुद्धा आपल्या प्रचितीला आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे की त्यांची आपल्याकडनं खरोखरीच व्यावहारिक दृष्ट्या कुठलीही अपेक्षा नाही, हे सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण क्रिया ज्या आहेत त्या साधकांच्या हितासाठीच आहेत असा सुद्धा एक विश्वास आपल्या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर त्यांच्याजवळ राहिल्याने जो उद्देश म्हणजे जे ध्येय आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे परमेश्वर प्राप्तीचं, ते परमेश्वर प्राप्तीचं ध्येयाकडेच आमची वाटचाल करून देतायत की नाही हे सुद्धा आम्ही तपासलं पाहिजे. नंतर ज्यांच्या संगतीमुळे दर्शन, भाषण, स्मरण इत्यादी कुठल्याही गोष्टीमुळे आमच्यातले दुर्गुण, दुराचार हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय की नाही, आम्हाला कसं करावंसं वाटतंय की नाही, म्हणजे झालेलं श्रवण आचरणात उतरवावं असं आमच्या ठिकाणी वाटतंय की नाही हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. की दैवी गुणसंपदा अंगी बाणवावी आणि आमच्यात असणारी असुरी जी गुणसंपदा आहे त्याचा त्याग करावा अशी प्रबळ इच्छा आमच्या ठिकाणी निर्माण होते की नाही हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. आणि आपल्या चित्तामध्ये आपल्या श्रीगुरूंविषयी कसा भाव असला पाहिजे, तर ह्यांच्या इतकं विलक्षण अलौकिक असं आपल्याला दुसरं कुठेही सापडणार नाही. ह्याचा अर्थ बाकीचे तसे नसणार असं आहे का? असं नाही. बाकीचेही भरपूर विद्वान असतील, विलक्षण असतील, सामर्थ्य संपन्न असतील, पण माझ्या गुरूंच्या ठिकाणी माझी अनन्यता वाढवण्यासाठी माझ्या गुरूंसारखा दुसरा नाही. गुरुदातारे ह्या पद्धतीने सगळं काही मला जे काही प्राप्त होणार आहे या परमार्थामध्ये ते माझ्या श्री गुरूंच्या कृपेमुळेच प्राप्त होणार आहे. हे लक्षात ठेवून ज्या वेळेला आम्ही त्यांची सेवा करू त्यावेळेला त्यांच्याकडून मिळणारं जे आहे ते फार मोठं असं वैभव राहणार आहे. हे आपल्या लक्षात येईल की निर्गुण परब्रह्म, की जे पदार्थ रूप नाही, वस्तू रूप नाही, असं असणारं जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे त्याचा लाभ या श्री गुरूंच्या कृपेमुळे होतो. आणि त्यांची कृपा संपादन करायची असेल तर माझ्याकडनं सुद्धा तितकीच निष्काम पद्धतीने त्यांची सेवा अत्यंत मनापासून निष्ठेने व्हायला हवी. हे जे काही आहे ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शौचम, सर्व प्रकारची शुद्धता, अंतःकरणाची, शरीराची, मनाची, वाणीची, या सगळ्या गोष्टी शुद्ध स्वच्छ, विचार जे आहेत अंतःकरणातले शुद्ध आणि स्वच्छ आहेत की नाही, ते ईश्वराकडे बरोबर वळत आहेत की नाही, तेथे माझी हरिवृत्ती राहो अशी मागणी केलेली आहे. की मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती या चारीच्या चारी वृत्ती सुद्धा सगुण निर्गुण उभयरूप असणाऱ्या परमेश्वराकडे वळत आहेत की नाही हे आम्ही तपासलं पाहिजे. त्यानंतर स्थैर्य नावाचं एक गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. आता पहा, मनाची चंचलता जिथे जास्त आहे तिथे श्री गुरूंनी केलेला उपदेश धारण करू शकू का आपण? तर शकणार नाही. कारण चंचल मनोवृत्ती क्षणभर सुद्धा स्थिर आम्हाला राहू देत नाही. मग परमार्थामध्ये कुठल्या गुणाची गरज आहे? मन चंचल कशामुळे होतं? तर रजोगुणामुळे होतं. रजोगुण वाढलेला असेल तर अंतःकरणामध्ये काय निर्माण होतं? तर भगवद्गीतेतच आपल्याला छान पद्धतीने मांडणी केलेली आहे की रजोगुण अत्यंत खादाड आहे आणि खादाड असणारा हा या रजोगुणाला सारखं काम आणि क्रोधाची निर्मिती करायला आवडतं. मग आता जिथं काम आणि क्रोध भरपूर आहे त्या ठिकाणी अंतःकरण स्थिर राहू शकतं का? काम, क्रोध, लोभ या तीन गोष्टींनी अंतःकरण अजिबात स्थिर राहू शकत नाही. आणि ते जर माझ्या स्वभावात असतील
तर माझ्या विचारांना कधीही स्थैर्य प्राप्त होणार नाही आणि अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय अंतःकरणामध्ये शांतीचा अनुभव येणे शक्य नाही. अशांतस्य कुतः सुखम. पूर्ण सुखरूपतेचा अनुभव सुद्धा आमच्या अंतःकरणाला घेण्याची क्षमता अशांत असल्यामुळे येऊ शकत नाही. मग अंतःकरणाची शांती जर मला सांभाळायची असेल तर सत्वगुण जो आहे तो माझ्या स्वभावातला वर राहिला पाहिजे आणि तो सुद्धा सत्वगुण शुद्ध सत्वगुणाकडे नेणारा असला पाहिजे. मग सत्वगुणाला साधनाचं साधन असं म्हणतात आणि मला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर शुद्ध सत्वगुण जो आहे तो कमावणे याला साधना असे म्हणतात. त्यानंतर आत्मविनिग्रह म्हणजे मनोनिग्रह करायला खूप महत्वाचं आहे की आपण व्यवहारातही म्हणतो अरे मनावर घेतलं की काय होत नाही. मग आता ईश्वर दर्शन मला करून घ्यायचंच आहे, हे मनावर घेतल्याशिवाय ते दर्शन मला होणार आहे का? निर्गुण परब्रह्म मला अंतरी बिंबवायचंच आहे, नरदेह मला त्याच्यासाठीच प्राप्त झालेला आहे. या पद्धतीने माझ्या अंतःकरणावर जर मी हे विचार संतांचे बिंबवले असतील तर माझा उद्देश ध्येय हे निश्चित झालेलं असेल आणि त्याप्रमाणे माझं मन सतत मला मदत करत राहील. आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिलं की आपलंच मन आपलं शत्रूही होऊ शकतं आणि मित्रही होऊ शकतं. जे मन आम्हाला परमेश्वराकडे नेणारं आहे ते मन माझं मित्र आहे आणि जे मन मला माझ्या परमेश्वर तत्वापासून दूर करणारं आहे ते माझं शत्रू आहे. हे लक्षात घ्यायचं आणि हा मनोनिग्रह जो आहे तो वाढीसा लागला पाहिजे. आता आमच्या मनामध्ये दोन गोष्टी सतत असतात. एक स्फुरण सतत असतं, जसं आपण पाहतो की फिशपॉटमध्ये त्या ऑक्सिजन खेळता राहावा म्हणून तिथं काही टॉईज लावलेले असतात आणि ते जर चालू केलेलं असेल तर त्या ठिकाणी सतत बुडबुडे उडत राहतात. आता असे कितीतरी स्फुरण जे आहे ते आमच्या मनामध्ये सुद्धा सतत चाललेले असतात. आता ह्या स्फुरणांच्या मध्येच एखादा स्फुरण की ज्याला आमचं मन अगदी घट्ट पकडून ठेवतं, मग त्याचं रूपांतर जे आहे ते संकल्पात झाल्यासारखं होतं. आणि मग आमच्या समोर मांडणी आहे की स्फुरण आणि संकल्प कशा पद्धतीने आहे ते छान दृष्टांत दिलेला आहे की आम्ही आमचं रूप आरशासमोर उभं राहिलं की आम्हाला आमचं रूप दिसतं. आता जोपर्यंत आम्ही आरशासमोर उभा आहे तोपर्यंत आम्हाला आमच्या रूपाचं दर्शन होतं, पण आम्ही आरशापुढून बाजूला झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आमचं रूप नावाची कुठलीही गोष्ट त्या आरशामध्ये शिल्लक राहत नाही. मग आता स्फुरणांचं हे असं असतं, ते एकामागे एक सारखे उठत असतात, पण त्या ठिकाणी ते कायमस्वरूपी तिथं असतीलच असं मात्र होत नाही. पण संकल्पाचं मात्र तसं नाही. आता स्फुरणाच्या बाबतीत जसं आरशाचं उदाहरण दिलेलं आहे तसं संकल्पाच्या बाबतीमध्ये कॅमेराचं उदाहरण दिलेलं आहे. कॅमेरा काय करतो तर कॅमेरा आमचं रूप टिपतो, आरसा आमचं रूप फक्त दाखवतो पण टिपत नाही. पण कॅमेरा जो आहे तो आमचं रूप टिपतो म्हणजे धरून ठेवतो, दाखवतो. प्रत्यक्ष समोर जरी नसला तरी एकदा ते कॉपीराईट झालं की परत आम्हाला ते रूप दाखवत राहतो. आणि म्हणून स्फुरणाचं रूपांतर संकल्पामध्ये होऊ देऊ नका असं आपल्या समोर इथं मांडणी आहे. मनोनिग्रह करत असताना की मनाचं स्वरूप समजून घ्या आणि त्यानंतर काय करा. आता संकल्पच जर करायचा झाला तर सत्य संकल्पाचा दाता ईश्वरू. संकल्पच करायचा झाला तर कशाचा करा, सत्याचा करा की ते ब्रह्म मी आहे, जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. अशी आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे की अरे बाबा तू जीव आहे हा संकल्प करून ठेवलाय, मी आहे हे जे अखंड स्फुरण आहे त्या स्फुरणात मध्ये जीव नावाचं एक तत्व आलं. या सगळ्या संघाताला मी माझं स्वरूप समजायला लागलो आणि देह तादात्म्य वाढत गेलं आणि माझ्या ठिकाणी जीवभाव निर्माण झाला. आणि जीवभाव जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून माझी घसरण जी आहे, उतरंड जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि आनंद घन असणारा मूळचा मी सुख किंवा दुःख सारखं भोगायला लागलेला आहे. मग आता ज्ञानेश्वर माऊलींनी जसं जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, मी जीव आहे हा संकल्प सोडून दे आणि मी ब्रह्म आहे हा संकल्प धारण कर असं सांगितलं. त्याच्याच प्रमाणे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संकल्पाही वरी न जाये मन.
की मनाचा हा जो स्वभाव आहे स्फुरणातून संकल्प निर्मितीचा, तर तुम्ही या दृश्य जगताविषयी कुठलाही संकल्प करू नका. आणि दृश्य जगताविषयीचे सगळे संकल्प जर आम्ही थांबवले तर पुढे त्याचा परिणाम काय आहे? अंतर्याथारा आनंदाचा. त्या आनंदघन परमात्मा जो आहे तो परमात्मा तुम्हाला तुमच्या अंतःकरणातच सापडेल. पण दृश्य जगता संबंधीचे संकल्प म्हणजे हे हवं, ते हवं, ते मिळालं तरच मी सुखी आहे, ते मिळालं नाही तर मी दुःखी आहे, ह्या पद्धतीने हे जे मनाचं कार्य सुरू होतं दृश्य जगता संबंधीच्या संकल्पांनी, ते थांबवण्यामध्ये मनोनिग्रहाची अत्यंत गरज आहे. एकदाच ते दृश्य जगत सगळं अनित्य आहे, असार आहे, तेथून मला पूर्ण सुखरूपतेचा अनुभव येणं शक्य नाही, हे जर मी कायमचं स्वतःच्या मनावर ठसवून घेतलेलं असेल तर दृश्य जगताविषयीचे संकल्प जे आहेत ते माझ्या मनामध्ये सातत्याने उठणार नाही. आणि या संकल्पापासून जर मी माझी मोकळी करून घेतली, सुटका करून घेतली, तर अंतर्याथारा आनंदाचा, या पद्धतीचा आनंद जे माझं मूळचं स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत मला नक्की पोहोचता येईल. पुढे म्हटलेलं आहे आचार्य उपासनेच्या बाबतीमध्ये एक छान आपल्या समोर दोहा आहे की हे ब्रह्मज्ञान व्हायचं असेल किंवा ही ब्रह्मविद्या जर आत्मसात करायची असेल तर ती काय पद्धतीने करता येऊ शकते. त्या संदर्भात इथं म्हटलेलं आहे की एखादा ज्या वेळेला शिष्य पूर्ण गुरुनी जे सांगितलेलं आहे, जे तत्व दाखवलेलं आहे त्या तत्वाला गवसणी घालण्यापर्यंत सिद्ध होतो, त्यावेळेला त्याने नेमकं काय सेवा श्री गुरूंची केलेली असते. त्या संदर्भात इथं की न कुछ हम हंसके सीखे है, न कुछ हम रोके सीखे है, जो कुछ थोड़ा सा सीखे है किसी के होके सीखे है. किती सुंदर पद्धतीने की त्यांचं होऊन जा, आणि त्यांचं होऊन जा म्हणजे स्वतःचे वेगळे संकल्प करणं जे आहे ते पूर्ण सोडून द्या. आणि माळिये जेव ते नेले तव ते निवांतची ठेले, या पद्धतीने जीवनाची घडी जर बसवून घेतली की आता श्री गुरु आयुष्यात आलेले आहेत, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वागत राहणे हीच खरी त्यांची सेवा आहे, हे लक्षात ठेवून जर आम्ही जीवनाची घडी बसवलेली असेल तर तिथं जिथं ते पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा नक्की पोहोचता येईल. पुढच्या श्लोकामध्ये आपल्या समोर इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, की हे दृश्य जग जे आहे अनंत जन्मीच्या संस्कारांमुळे त्यामध्ये सुख शोधण्याचं जी काय आमची अंतःकरणाची वृत्ती आहे ती अंतःकरण वृत्ती सतत बहिर्मुख होत राहते. आणि या दृश्य जगतामध्येच काय शोधत राहते तर सुख शोधत राहते. पण लक्षात घ्यायचं आहे की मला जर आता ब्रह्मरूप व्हायचं असेल तर मला बहिर्मुख होऊन चालणार नाही. आता इंद्रियांना मिळणारे सुख नित्य आहेत की अनित्य आहेत, ज्या जगातून ते भोगण्याचा मी प्रयत्न करते आहे ते जग सुद्धा शाश्वत आहे का अशाश्वत आहे. जे जन्म मृत्यू मला मिळत चाललेले आहेत त्या जन्मापासून मला खरोखरी सुख होतंय का दुःख होतंय, जन्म ते मृत्यू एवढं जे माझं आयुष्य आहे त्या पूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये मला आनंदरूप होऊन जगायचं आहे, जीवनमुक्त होऊन जगायचं आहे का एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे, असं रडगाणं गात गात जीवन जगायचं आहे, याचा विचार जो आहे तो साधकांनी केलाच पाहिजे. आणि मग आता या दृश्य जगतापासून जर माझ्या अंतःकरणाला अनासक्त अवस्था प्राप्त व्हावी असं जर मला वाटत असेल तर मी या दृश्य जगतातले दोष पाहायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे ते सगळं दोषांनी भरलेलं आहे असा विचार जो आहे तो माझ्या ठिकाणी मला दृढ करावा लागेल, तरच या जगताविषयी अनासक्त अवस्था निर्माण होईल. आता खरंच असं जमेल का हो? फार महत्वाचं आहे की या दोष कशासाठी बघायचे आहेत. तर पूर्ण समाधान पाहिजे असेल
तर या छोट्या छोट्या गोष्टी मिळवून जर सारखं ते समाधान बिघडत असेल आणि मला जर पूर्ण समाधान हवं असेल तर मला त्या ठिकाणी विवेक करावाच लागेल की मोठं सुख जर मला हस्तगत करायचं असेल तर या छोट्या छोट्या इंद्रियांच्या सुखापासून मला काही काळ तरी दूर राहिलंच पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मचर्य आचरण करण्याला काय सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. आणि ते जर आम्हाला नसेल जमत तर मग आम्हाला दोन्ही डगरीवर हात ठेवून परमार्थ सिद्ध होत नाही. कुठलीही गोष्ट जर आम्हाला अचीव करायची असेल, तिथपर्यंत पोहोचायचं असेल, ते हस्तगत करायचं असेल तर मध्ये येणारे जे अडथळे आहेत त्या अडथळ्याच्या शर्यतीतून मला बाजूला व्हावं लागेल. त्या अडथळ्यांना पार करण्याचं सामर्थ्य जे आहे ते माझ्या ठिकाणी मला अंगी बाणवावंच लागेल. माझ्या मनाला मला समजावून सांगावं लागेल की विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. ज्या इंद्रियांच्या द्वारे या जगातलं मी सुख भोगत आहे त्या इंद्रियांची शक्ती सुद्धा कालांतराने कमी कमी होत जाणारी आहे. दरवर्षीच्या वाढदिवसामध्ये तो काय होणार आहे तर आमच्या इंद्रियांमध्ये निर्माण होणार आहे, ती घटच निर्माण होणार आहे. त्यांची शक्ती जी आहे ती कमी कमी होत जाणार आहे. म्हणून या विषय सुखापासून कायमचं आनंद रूपता जी आहे ती मला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. विषय सुखामध्ये परावलंबित्व आहे, म्हणजे इंद्रियावर अवलंबून राहावं लागतं, जगतावर अवलंबून राहावं लागतं, व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी मला अनुकूल व्हाव्या लागतात आणि जर त्या अनुकूल झाल्या नाही तर मला त्याचा अत्यंतिक त्रास होतो. आणि या सगळ्या दोषांसह जर त्याचं चिंतन केलं तर अरे सुखासाठी मला परावलंबी न राहता स्वावलंबी व्हायचं आहे. आणि स्वावलंबी होण्यासाठी जिथं ते सुखरूप तत्व आहे त्यालाच पकडून ठेवलं पाहिजे. हे काय केलं पाहिजे तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूप छान पद्धतीने पिंगलेचं उदाहरण आपल्या समोर नाथभागवतात ठेवलेलं आहे की पोटा पाण्यासाठी ती तो धंदा करत असते, अनेक पुरुषांची सतत वाट पाहत राहते, पण एक दिवस तिच्या ह्याच्यात असा येतो की कितीही वेळ वाट पाहिली तरी कोणीच तिच्याकडे फिरकत नाही. आणि त्यावेळेला ती विचार करते की अरे कोणीच आज आलेलं नाही, आज माझा धंदा झालेला नाही. आणि चिंतन करता करता तिच्या असं एक लक्षात येतं की मी बाहेरून सारखी कोणाची का वाट पाहते, आतमध्येच माझ्या एक उत्तम पुरुष बसलेला आहे जो मला कधीही सोडून जात नाही, त्याच्याकडे मात्र मी अजूनपर्यंत कधीच लक्ष दिलं नाही. आणि त्या उत्तम पुरुषाला म्हणजे सुखरूप तत्वाला जर मी धरून राहिले तर बाहेरच्या या कुठल्याही गोष्टीची मला गरज भासणार नाही. असा विवेक जो आहे तो तिच्या चित्तामध्ये काय होऊन जातो तर त्या ठिकाणी निर्माण होऊन जातो. त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला 9व्या याच्यामध्ये वैराग्य बांधवा. त्यानंतर अहंकाराचा सुद्धा त्याग करायला सांगितलेला आहे. या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून या स्वानंदे सुखी झाले. आपल्या समोर समर्थ बोलतात की अत्यंत सुखरूप दशेला जे सगळे संत पोहोचलेले आहेत ते या नरदेहाचा संबंध आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदी साधना कुठली केली असेल तर अहंतेचा त्याग केलेला आहे. ही अहंता म्हणजे नेमकं काय आहे? अहमस्फुरण तर प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे. मग या अहमस्फुरणाचा मूळचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या स्फुरणातून मी अमुक आहे तमुक आहे अशा विपरीत संकल्प जे आहेत ते आमच्याविषयी निर्माण होत जातात. आणि मग त्याला देहाभिमान, कुळाभिमान, त्यानंतर बुद्धीचा अभिमान, परिस्थितीचा अभिमान ह्या पद्धतीने सांगितलेले आहे. आता जितका अहंकार जास्त तितकं 3 पद्धतीचे परिणाम आम्हाला त्याच्यातून भोगावे लागतात. एक आहे अहंकार काय निर्माण करतो तर परिच्छेद निर्माण करतो, म्हणजे भाग पाडत राहतो. आपल्याला आपल्या एखाद्या गुणाचा अहंकार झाला तर इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, कोणीतरी विशेष आहोत, कोणीतरी श्रेष्ठ आहोत, या पद्धतीने त्या ठिकाणी जाणीवा निर्माण होतात. आणि मग दुसरे तुच्छ आहेत असा विचार निर्माण होतो. आणि ह्यामुळेच आम्ही भरपूर दुःख भोगतो. अहंकारामुळे आपण भरपूर दुःख भोगतो. हे आपल्या पूर्ण आयुष्य सरत गेलं तरी लक्षात येत नाही आणि अहंकाराचा त्याग होत नाही. पण आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, तैसा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे.
आणि अस्तीच वस्तू होई जे म्हणजे मग पुढे काय आहे, आपली स्वस्ती सहजे आपणची केली, की ज्याने या अहंकाराचा, देहाभिमानाचा, त्यानंतर कुळाभिमानाचा, जात्याभिमानाचा, त्यानंतर आपल्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धीचा, गुणाचा, सगळ्या गोष्टीचा, अहंकाराचा त्याग करतो, तो स्वतःच कल्याण करतो. नाही तर कल्याणासाठी सुद्धा आपण काय सारखं कोणावर आणि कशावर तरी अवलंबून राहतो. पण ज्याला अहंकाराचं त्याग करण्याचं वर्म संतांकडनं समजलेलं आहे, तो अहंकाराचं त्याग करतो आणि पूर्णपणे स्वतःचं कल्याण करून घेतो. आता अहंकाराचा त्याग कसा करायचा, तो आपल्याला किती छळतो, कसा आपल्या आतमध्ये धांगडधिंगा घालतो, हे सगळं संत समजून सांगणार आहे. पण त्यानंतर त्या अहंकाराचा त्याग करण्याचं सामर्थ्य मात्र मलाच माझ्या ठिकाणी अंगी बाणवावं लागेल आणि त्याच्यातलं दोष दर्शन पाहून त्याचा त्याग करून टाकावा लागेल. पुढे म्हटलेलं आहे, जन्म दुःखाचे मूळ आपल्याला समर्थ सांगतात. मग त्या जन्माच्या पूर्वी काय असतं, तर आईच्या गर्भामध्ये आपण असतो, मातेच्या गर्भात असतो, त्या ठिकाणी मग त्याचं वर्णन केलेलं आहे की तिथं जसं गरम वाफा असतात, उकडलेलं अन्न कसं त्या ठिकाणी शिजत असतं कुकरमध्ये, त्या पद्धतीने तिथं तो जीव गुदमरत असतो, ह्या पद्धतीचं वर्णन. आता हे वर्णन वाचून नेमकं काय लक्षात घ्यायचं आहे, तर परत परत जन्माला येणं नको, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मग वासनेमुळे जन्म येत असेल तर वासनेचं निर्मूलन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते या ठिकाणी साधकांनी स्वतःच्या ठिकाणी कमवावं लागेल. मग जन्मालाच आला नाही तर मृत्यूपंथाने जाण्याचा प्रश्नच येणार नाही. आता एक भाग आहे जन्म मृत्यूतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वासना निर्मूलन करणे, आणि दुसरा भाग आहे की मी अजन्म आहे, त्यानंतर जरा मृत्यू या गोष्टी माझ्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही, म्हणजे अजर आणि अमर आहे हे स्वतःला समजून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे इथं की स्त्री, पुत्र, घर या गोष्टीमध्ये आसक्त होऊन राहिलेला जो जीवात्मा आहे तो परमात्म तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण इकडची आसक्ती त्याला ईश्वराची भक्ती मनापासून करू देत नाही. आणि म्हणून त्याच्यापासून काय झालं पाहिजे, तर आसक्त झालं पाहिजे, त्याच्यापासून अनासक्त झालं पाहिजे, त्याच्यातली आसक्ती काढून टाकून अनासक्त झालं पाहिजे. आणि जोपर्यंत अनासक्त वृत्ती होत नाही तोपर्यंत चित्त जे आमचं आहे ते समतायेला पाहू शकत नाही, कारण चित्ताची समता परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना सुख आणि दुःख यांची वादळं सतत त्या ठिकाणी येतच राहतात, कारण मुळातच प्रपंच कसा आहे, संसार मुळीच नासका असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कितीही त्याला सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तिथं सारखं काय चाललेलं असतं, तर फुटणं, रडणं, पडणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सारख्या त्या ठिकाणी चाललेल्याच असतात. आणि म्हणून प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो, असं या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टी आमच्या जवळ नसाव्यात असं नाही, हे छान पद्धतीने काका सांगतात. जवळ राहा, जवळीक नको. जवळीक नको शब्दाचा अर्थ आहे आसक्त होऊन राहू नका. कर्तव्य जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. देवाचं ते कार्य म्हणून, धर्म कार्य म्हणूनच ती कर्तव्य सुद्धा पूर्णपणे पालन करायचे आहेत, कारण व्यावहारिक जीवनामध्ये या कुटुंबाची सुद्धा आम्हाला निश्चित एक प्रकारची गरज आहे. म्हणून त्या कुटुंबाचा त्याग करा असं सांगितलेलं नाहीये, पण काय करा तर अनासक्त व्हा, कारण त्यामध्ये आसक्त होऊन राहिलो तर आपल्याला भगवंताची भक्ती व्यवस्थित करता येणार नाही, आणि दोन्ही डगरीवर हात ठेवून परमार्थ कधीही सिद्ध होऊ शकत नाही. मग काय करायचं आहे तर श्रीकृष्णाशी अनन्य निष्ठा सांभाळा, त्यानंतर एकांताची आवड जोपासा. समर्थ आपल्याला म्हणतात, जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला, की पारमार्थिक चिंतनासाठी एकांताची म्हणजे शांतपणे विचार करण्यासाठी या एकांताची निश्चित अशी गरज असते.
पण आपल्याला तर एकांतच खायला उठतो, इतकी माणसात राहण्याची सवय झालेली असते. पण त्यालाही समर्थ उत्तर देतात, काही लोकांत काही एकांत, ऐसा कंठित जावा काळ. साधकांनी नेमकं काय करावं, तर सतत लोकांतात राहू नये, तर कधीतरी एकांतात जाऊन म्हणजे रोज थोडा वेळ का होईना पण स्वस्वरूपाचं चिंतन करण्यासाठी स्वतःचा वेळ जो आहे तो काढलाच पाहिजे. सतत बद्ध लोकांच्या विषयांचा केव्हाही संग बरा नाही, विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. एक वेळ विषय आम्हाला जास्ती त्रास देत नाहीत, पण विषयी लोक जे आहेत, जे त्यात रमणारे आहेत, त्यांच्या संगतीत गेल्यानंतर मात्र आम्हालाही त्याचा नाद नक्कीच लागू शकतो. आणि म्हणून विषयी लोकांची संगत साधकांना टाळायला सांगितलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर काका गमतीने म्हणतात, लग्नाकार्यासारख्या प्रसंगामध्ये फक्त मुखदर्शन करून निघून जावं, म्हणजे आपण अक्षता टाकायला उपस्थित आहोत एवढं त्या ठिकाणी दाखवावं, शुभेच्छा द्याव्यात आणि फार काळ न रमता तिथून परत बाजूला व्हावं. कारण तिथं काय असतं, सगळ्या चर्चा काही वेगळ्याच चाललेल्या असतात. आणि मी जर साधक असेल तर मला काय करायचं आहे, तर अध्यात्मशास्त्राची चर्चा जास्ती करायला आवश्यक आहे. मग अध्यात्मशास्त्राची नित्य आवड अंतःकरणात जोपासावी लागेल, तसेच संगती सोबती मला त्या ठिकाणी मिळवावे लागतील आणि सतत ब्रह्माविषयीच आत्मचर्चा विशद उदंड गाती, त्याप्रमाणे त्या समूहामध्ये मी नक्की राहावं. परंतु जिथं बद्धांचा समूह आहे तिथून मात्र नेहमी काढता पाय घ्यावा. तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अंतःकरण उथळ असून चालत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, की अत्यंत सखोल चिंतन करण्याची बुद्धी विकसित करून आणि अंतःकरण स्थिर करून मी काय सांगतो ते तू ऐक. आणि जर तसं नसेल तर उथळ पाण्याला खळखळाट पाय. इतके प्रवचन केले, इतके प्रवचन ऐकले, पण डोक्यामध्ये काहीच शिरत नाही. आता पालथी घागर असेल तर नळाखाली कितीही तास ठेवली तरी ती भरणार आहे का हो? नक्कीच भरणार नाही. मग ह्या पद्धतीने जर आमचं श्रवण चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी नक्की चुकत आहे. मग ही ज्ञान साधने आणि ज्ञान लक्षणे जी आम्हाला सांगितलेली आहे ती आम्ही काय करायची आहे, तर अंगी बाणवायची आहे. आणि एक आपल्या समोर अजून आहे की आपण पाहतोय की क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे, तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा, जो सगळं जाणतो. आता त्या जाणणाऱ्याने मी नेमकं कोणाच्या सत्तेवर जाणतो हे लक्षात येईपर्यंत स्वतःची बुद्धी सूक्ष्म करून घ्यायची आहे. आणि साधने वापरणारा जो आहे तो या साधनांपासून नक्की वेगळा असतो. आता हा जो अचेतन 36 तत्वांचा संघात जो आमच्या समोर ठेवलेला आहे ती सर्व साधने आहेत. ती साधनं वापरणारा हा क्षेत्रज्ञ आहे. आणि हा क्षेत्रज्ञ ही साधने कशाच्या सत्तेवर वापरतो असं प्रश्न पडल्यानंतर ज्या वेळेला अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा या क्षेत्रज्ञाला जाणण्याची शक्ती देणारं असं जे केवल चेतन तत्व आहे ते सापडण्याची शक्यता आहे. अचेतन तत्वांचा संघात म्हणजे शरीर, सचेतन म्हणजे क्षेत्रज्ञ, अचेतन संघात म्हणजे क्षेत्र, सचेतन म्हणजे क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाच्या पलीकडे असणारं जे नुसतं ज्ञानघन तत्व आहे ते परमात्म तत्व आहे. आणि ते मी आहे इथपर्यंत आपल्याला हा काय करायचा आहे, सगळा तर प्रवास करायचा आहे. आता या संघातासहज आम्हाला म्हणजे पिंडाच्या या संघातासहज जगतामध्ये म्हणजे या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला आम्हाला सगळे व्यवहार करावे लागतात. आता माझ्या पिंडामध्ये जसा संघात आहे तसाच संपूर्ण इतर पिंडांच्या मध्ये सुद्धा हा संघात आहे. त्यांचं वागणं सुद्धा या 3 गुणानुसार चाललेलं असतं. माझ्यातले 3 गुण जसे मला उपयोग करून सोडून द्यायचे आहेत तसं समोरच्याच्या 3 गुणांचा सुद्धा विचार मला काय करावा लागणार आहे, सोडून द्यावा लागणार आहे. आणि हे माणसं असे नाही तर कसे वागणार असं लक्षात ठेवून त्यांचं वागणं जर मला ताबडतोब विस्मरणात घालता आलं तर माझ्या आनंदाला धक्का लागणार नाही.
पण जर मला तसं वागता नाही आला तर क्षणाक्षणाला पापड मोडण्याची काय आहे तर शक्यता आहे. नंतर आपल्या समोर आहे की संगत कोणाची करावी. नेहमीच डॉक्टर काका हा विषय आपल्या समोर ठेवतात आणि त्यामध्ये साधकाच्या मनावर संगतीचा खूप परिणाम होत असतो आणि म्हणून त्यांनी कुसंगती टाळावी, सुसंगती सांभाळावी आणि विसंगती म्हणजे प्रपंचात असणारं जे दोघांचं ध्येय वेगळं असेल तर जी विसंगती निर्माण होते ती शांतपणे काय करायची आहे तर सहन करून मोकळं व्हायचं आहे, पुढे जायचं आहे. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन गोष्टी पाहिल्यावर जो जाणावयाचा तो परमात्मा कसा आहे ते आपल्या समोर आता 12व्या श्लोकात दिलेला आहे. ज्याला ज्ञेय असे म्हणतात आणि जे जाणल्यावर जाणणाऱ्याला आत्मानंदाचा लाभ होतो ते मी आता समजावून सांगेन असं भगवंत या ठिकाणी बोलतायत की ज्ञेय रूप ब्रह्म अनादी असून त्याला सत म्हणता येत नाही व असतही म्हणता येत नाही. आता हे जे ब्रह्म आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसतेची जे ज्ञान असं ते तत्व आहे, ज्याला परमात्मा असं म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला आमचं स्वस्वरूप असं म्हणतात, जे अखंड आनंद घन आहे असं ते तत्व जर मला शोधायचं असेल तर काय केलं पाहिजे तर ते तत्व कसं आहे तर इथं दोन पद्धतीने आपल्या समोर मांडणी आहे की मायेला अनिर्वचनीय असं म्हणतात आणि हे ज्ञानघन तत्व जे परमात्म तत्व आहे त्याला अनुर्वाच्य असं म्हणतात. की माया जी आहे ती सच्च्या लक्षणाशीही जुळत नाही आणि असच्च्या लक्षणाशी जुळत नाही म्हणून तिला अनिर्वचनीय असं म्हणतात. आणि ब्रह्म जे आहे हे आपल्याला इथं सांगितलेलं जे ज्ञेय आहे की जे आम्हाला आता जाणावयाचं आहे. आता ते जाणावयाचं आहे का तद्रूप होऊनच ते जाणलं जातं, पण आता सांगण्याच्या नेहमीच्या भाषेमध्ये आपल्याला बोलायचं असतं म्हणून ते जर आपल्याला जाणावयाचं असेल तर काय करावं लागेल तर ते अनुर्वाच्य आहे हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे काय मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली की मन आणि बुद्धी वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात ठेवूनच त्या संबंधीचा आपल्याला काय करावा लागणार आहे तर विचार करावा लागणार आहे की सत चित आनंद अशा तीन जरी स्वरूप लक्षण त्याचे ठेवलेले असले तरी हे शब्द सुद्धा सत हा असतच्या सापेक्षतेने आलेला आहे, चित हा जड सापेक्षतेने आलेला आहे आणि आनंद हा शब्द सुख दुःख या सापेक्षतेने त्या ठिकाणी आलेला आहे. मग जिथं जिथं सापेक्षता असते तिथं तिथं द्वैत असतं. ब्रह्माच्या ही तीन अत्यंत जवळची लक्षणं असली तरी सुद्धा नुसत्या या तीन शब्दांनी ते लक्षात येणार नाही तर ते त्याच्याही पलीकडचं आहे आणि म्हणून ते अनुर्वाच्य आहे. मग आता हे ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर तिथं मन आणि वाचा पोचत नाही. मग काय करायचं आहे तर या ठिकाणी की बोलता बोलता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते असं त्याविषयी समर्थांनी सांगितलेलं आहे की त्याच्याविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने निरूपण करत राहा, बोलत राहा, एकमेकांना सांगत राहा. सांगता 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 कधीतरी ते काय होऊन जाईल क्लिक होऊन जाईल आणि ते नेमकं कसं आहे ते आपल्या लक्षात येईल पण शब्दाच्या द्वारे ते इतरांना सांगता येणार नाही. आणि तो अनुभव सांगताना तुकाराम महाराज म्हणतात हे निर्गुण निराकार ब्रह्म हे ज्ञेय रूप असणारं परब्रह्म कसं आहे तर बोलेना बोलू देईना. आता बोलेना म्हणजे ते वाणीच्या त्याच्या ठिकाणी स्वतः एकही इंद्रिय नाही त्यामुळे ते बोलणं शक्यच नाही आणि बोलू देईना म्हणजे त्याचा अनुभव आल्यानंतर इतका काळ बडबड करणारा सुद्धा मौनात निघून जातो. म्हणजे ते शब्दांनी सांगताच येत नाही हे कळल्यामुळे तोही सगळे शब्द आवर्त घेतो आणि म्हणून बोलेना बोलू देईना असं त्याचं स्वरूप आहे. बोलणे व ऐकणे या दोन्हीही क्रिया क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे वाणी आणि श्रोत्रेंद्रिय या दोन्हीचा त्याच्याशी संबंध आहे. आणि आत्मरूप जो मी आहे तो कसा आहे तर वाणीच्याही पलीकडचा आहे. त्याला अपाद पाणी, अक्रीड,
ह्या पद्धतीने अक्रिय क्रिया करण्यासारखं त्याच्याजवळ कुठलंच इंद्रिय नाही, इंद्रियातीत ह्या पद्धतीने त्याचं वर्णन असल्यामुळे त्या ठिकाणी शब्दही संपतात, शब्दही थांबतात. संपतात म्हणण्यापेक्षा शब्दही त्या ठिकाणी थांबतात. आणि आपण सुद्धा आजचं प्रवचन इथंच थांबवूयात. जय जय रघुवीर समर्थ.